त्यासाठी थोडंसं आपल्या टायमिंगमध्ये बदल करून रात्री टाईम प्लॅनिंग करून रात्रीचं टायमिंग सकाळच्या आरोग्यासाठी द्यायचं. आणि हे जे टायमिंग आहे ना शरीरासाठी ब्लॉक करून टाकायचं. हे टायमिंग कोणालाच द्यायचं नाही. हे ज्यावेळी तुम्ही ठरवाल तर त्याचा इम्पॉर्टंट तुम्हाला कळालं की तुम्ही करणार 100%. त्यामुळं आपण थोडंसं याचा सिरियस होऊन विचार करावा. आणि हेल्थ सगळ्यात महत्त्वाचे आहे. हेल्थ इज वेल्थ. आज जर बघितलं आज सगळ्यात श्रीमंत कोण आहे? ज्याची हेल्थ चांगली आहे तो सगळ्यात श्रीमंत आहे. आता आमचं हे शेत आलेलं आहे आणि इथं हे जे दिसतं तर इथं आमचं आता शेताला पाणी पाजवायला चाललेलं आहे. आमचा आता भाऊ इथं आहे. त्या विहिरीपासून हे पाईपलाईन आहे. हे आता आठवड्यातून एकदा पाणी द्यावं लागतं इकडं. हे बघा आता हे आता घर आहे आमच्या तिकडे आंब्याचं झाड. गुड मॉर्निंग, नमस्ते. मी विजयकांत. माझा सगळ्यांना नमस्कार आहे. मी आज या ब्लॉगमध्ये 24 हेल्दी वेल्दी हॅपी मिशन 24 हेल्दी वेल्दी हॅपी मिशन इंडिया ह्याच्याबद्दल थोडी माहिती देणार आहे. त्यानंतर आपल्याला रोज 5 वाजता का उठलं पाहिजे, सकाळी लवकर उठून आपली दिनचर्या सकाळचे 1 तास 2 तास स्वतःसाठी का दिलं पाहिजे त्याच्याबद्दल मी तुम्हाला थोडं माहिती देणार आहे, सांगणार आहे. आणि जो अनुभव मी रोज घेत आहे, माझा रोजचा जो माझी जी रोजची जीवनशैली जी आहे, हेच टायमिंग मी रोज सकाळी 5 वाजता उठतो आणि 2 तास मी स्वतःसाठी देतो. आणि सगळ्यात महत्त्वाचं काय की कोल्हापूरपासून एक 9 किलोमीटरवरती आमचं गाव आहे, वसगडे म्हणून गाव आहे. आणि खूप छान, म्हणजे मला सांगायला खूप आनंद वाटतो की आम्ही अशा ठिकाणी राहतो की ह्या एरियामध्ये तुम्हाला जे आपल्या शरीरासाठी जे हवं आहे त्याची बिलकुल कमतरता आपल्याला भेटत नाही. म्हणजे 24 तास ऑक्सिजन आपल्या शरीराला लागतं. आणि अशा एरियामध्ये आम्ही राहतो की 24 तास भरपूर मात्रामध्ये आम्ही ऑक्सिजन घेतो. आणि ऑक्सिजनचा बेनिफिट काय आपल्याला मिळतो, आता मी एका शेतामध्ये आहे. हे आमचं शेत आहे. तर हे हिरवंगार आपल्याला डोळ्याला पण खूप छान वाटतं. डोळे पण खूप सुकावतात. सकाळच्या वेळी ज्यावेळी उठल्यानंतर अशा वातावरणामध्ये आम्ही ज्यावेळी येतो त्यावेळी आपल्याला म्हणजे ज्यावेळी आपल्याला डोळ्याला एक छान आपल्याला वाटतं. आणि एक निसर्गामध्ये ह्या ज्या गोष्टी आहेत निसर्गाचा पुरेपूर आपल्याला आनंद घेता येतो. आणि ह्या निसर्गाच्या सान्निध्यात राहिल्यामुळं जे वन्यजीव जे आहेत, म्हणजे हे वेगवेगळ्या प्रकारचे पक्षी, वेगवेगळ्या प्रकारचे प्राणी, आणि ते कसे एकदम आनंदानं एकदम खुश राहतात. आता बघा हे कोकिळा जी आहे, आता बघा हे कोकिळा जी आहे ना, ही कोकिळा ती आता आवाज करते बघा. तुम्हाला आवाज येत असेल व्हिडिओमध्ये. म्हणजे असे वेगवेगळ्या प्रकारे वेगवेगळ्या प्रकारचे जे पक्षी आहेत, भरपूर पक्ष्यांचा इथं आपल्याला भरपूर पक्षी पण बघायला मिळतात. आणि त्यांचं उडणं बागडणं, त्यांचा आवाज हे खूप मनाला एक वेगळं समाधान मिळतं. मग मला हे सांगायचं आहे की आज प्रत्येकजण वेगवेगळ्या ठिकाणी राहतात. काही लोक मेट्रो सिटीमध्ये राहतात, काही लोक सिटीजमध्ये राहतात, काही लोक खेडेगावामध्ये राहतात, गावाकडे राहतात. परंतु या आत्ताच्या काळामध्ये आपल्याला ही काळाची गरज बनलेली आहे. आपल्याला थोडा वेळ आपल्या स्वतःसाठी देणं गरजेचं आहे आणि स्वतःवरती काम करणं गरजेचं आहे. याचं मेन कारण काय की आत्ताच्या काळामध्ये जे आता बाहेर जर तुम्ही बघताय ग्लोबल वॉर्मिंगमुळं जे प्रदूषण वाढत आहे, प्रदूषणामुळं भरपूर वाहनं झालेले आहेत, वाहनांचा प्रदूषण व्हायला लागलेलं आहे, बऱ्याचशाच फॅक्टरी झालेल्या आहेत. त्या फॅक्टरीमुळं जे त्यातनं कार्बन डायऑक्साईड वायूचं जे उत्सर्जन होतं त्याचा
प्रतिकूल परिणाम आपल्या निसर्गावरती व्हायला लागलेला आहे. त्यानंतर शहरीकरण झाल्यामुळं म्हणजे शहरीकरणामुळं आपल्याला जे वातावरणाचे संतुलन राखण्यासाठी जे वृक्षांची लागवड करावी लागते, म्हणजे जी वनस्पती लागतात, झाडी लागतात, ते ह्या अशा शहरीकरणामुळं ते होत नाही आहे. आता ती काळाची गरज झालेली आहे. त्यामुळं थोडंसं आपल्याला वेगळ्या वातावरणात किमान आठवड्यातून एकदा बाहेर जाऊन आपल्याला त्याचा आनंद घ्यायला पाहिजे. आणि आपलं जे करंट व्यवसाय असू दे, जॉब असू दे, नोकरी असू दे, काही पण करत असलो तरी आपण थोडं वेगळा वेळ काढून थोडंसं आपल्याला अशा ठिकाणी अशा वातावरणामध्ये थोडंसं आपल्याला राहिलं पाहिजे, हेच मला सांगायचं आहे. आणि 24 हेल्दी वेल्दी हॅप्पी मिशन इंडिया म्हणजे 24 म्हणजे काय, प्रत्येकाला परमेश्वराने 24 तास दिलेले आहेत सगळ्यांच्यासाठी. जेवढे आपल्या पूर्ण पृथ्वीवरती 790 कोटी पॉप्युलेशन आहे आपल्या पृथ्वीचं, पूर्ण ब्रह्मांडामध्ये आता एवढी लोकं आपण राहतो मानवजातीमध्ये. तर आज प्रत्येकजण आपापल्या कामामध्ये व्यस्त आहे, स्वतःकडे बघण्यासाठी सुद्धा त्यांना वेळ नाही आहे. म्हणजे अशी परिस्थिती सध्या निर्माण झालेली आहे की आपल्याला वेळच नाही आहे. म्हणजे जी लोक व्यवसायामध्ये आहेत, व्यवसायामध्ये एवढ्या प्रकारचं कॉम्पिटिशन आहे, कॉम्पिटिशनमुळं आपल्याला रोज त्या पळापळीच्या जीवनामध्ये आपल्याला राहावं लागतं. आणि त्यामुळं त्यासाठी आपल्याला ते व्यवसाय पण महत्त्वाचा आहे आणि जॉब पण महत्त्वाचा आहे. आपल्याला घर सोडून थोडं बाहेर जाऊन जॉब करावं लागतं. जी लोक घरापासून जवळ आहेत त्यांना एवढा प्रॉब्लेम येत नाही, परंतु घरापासून ती जेवढी लोक लांब आहेत त्यांना जाण्या येण्यामध्ये थोडं ट्रान्सपोर्टेशन प्लस आपल्याला बसमध्ये जावं लागतं, स्वतःची असली तर गाडी असली तर गाडी घेऊन जावं लागतं. मग त्यातून होणारा थोडा असा आपल्याला जो आपल्याला थोडा बहुत त्रास होतो. मग ते त्रास होतो, मग दिवसभरामध्ये आपल्याला जी सकाळची जी उठल्यानंतर जी एनर्जी राहते, ती एनर्जी रात्री संध्याकाळच्या वेळी आपल्याला 5 ते 6 दरम्यान ती एनर्जी राहत नाही. म्हणजे आपले पूर्ण आपण डिस्चार्ज होतो. त्यासाठी थोडासा वेळ आपल्यासाठी द्यावा लागणार आहे. तर त्यासाठी आठवड्यातून किमान एकदा तरी किंवा 2 वेळा तरी आपण हे करू शकतो. आणि तेच मी तुम्हाला या ब्लॉगमध्ये, ह्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे तुम्हाला. आता मी थोडंसं घरापासून थोडं लांब आलेलं आहे, मी तुम्हाला थोडं दाखवतो. हे बघा, ते एवढा मोठा एरिया आहे आमचा. आता हे समोर जे आहे तर विहीर आहे इथं, आणि हे सगळी इथं ऊस शेती आहे, ऊसाची शेती आहे. कारण इथं काय सध्या 2019 पासून पुराचं पाणी खूप यायला लागलेलं आहे. आणि हे पूर्वी एवढं येत नव्हतं. आणि हे वातावरणामध्ये झालेला बदल तुम्हाला जरा पुढे गेल्यावर मी दाखवतो. वातावरण बदलाचा जो इफेक्ट आहे तो इथं होत आहे. अति पाऊस पडतो आणि आधुनिकीकरण आणि शहरीकरण, रस्ते वगैरे झाल्यामुळं पाण्याचा निचरा होत नाही. आणि पाण्याचा निचरा न झाल्यामुळं ते पाणी पसरत आहे प्रत्येक ठिकाणी. त्यामुळे ते जे पाणी नदीच्या पात्रातून जायला पाहिजे ते पास होत नाही. आणि आता आमच्या ह्या गावापासून जर नदीचं क्षेत्र जर पाहिलं तर जवळजवळ 1.5 ते 1.25 किलोमीटर ते 1.5 किलोमीटर अंतर आहे. तरी पण तो आम्हाला पुराचा फटका इथं बसत आहे वरच्यावर. दर वर्षाला आम्हाला हे पाणी इथंपर्यंत येतं. आणि हे आता हा रस्ता आमच्याकडे नवीन झालेला आहे. हा जो रस्ता आहे इथून हे वसगडे आणि नदीच्या पलीकडे हे ते अजून 1-2 गावे आहेत, अत्तिगिरी आणि रुकडी माणगाव. आणि या समोर इकडं दिसतं ते गांधीनगर आहे, गांधीनगर. आणि हा रस्ता करंटमध्येच ह्या 2 महिन्यापूर्वीच केलेला आहे. हा रस्ता तुम्हाला दिसतो मी. आणि आता माझी जे रुटीन आहे, मी आता समजा एखादी वेळ मी सकाळी आमचं वर्कआउट जर मिस झालं असेल तर आम्ही सकाळी 6 नंतर, म्हणजे इथं अंधार असतो सकाळी, त्यामुळं सकाळी 6 नंतर 6 ते 7 1 तासभर माझं जे रुटीन आहे त्या रुटीनमध्ये मी चालत जातो स्पीडमध्ये. आणि इथून नदीपर्यंत आम्ही जातो. आणि
नदी इथून जवळ 1.5 किलोमीटरवरती आहे आणि परंतु असं मी शेतातूनच जातो. आता हे थोडं मी रोडवरती आलो, हाच संलग्न रोड पलीकडे आहे रोड, आणि परत मी मधून पलीकडे जातो. हे आता तुम्हाला हे झाडं दिसतात, झाडे नदी, हे नारळाची झाडे वगैरे दिसतात, आंब्याची झाडं दिसतात. आता माझा हा रूट आहे, मी असे तिकडे जाणार आहे आणि खूप म्हणजे खूप छान वाटतं, खूप मस्त वाटतं. आणि त्यामुळं आपल्याला जर दिवसभरामध्ये एनर्जी आपल्याला टिकवायची असेल, अशा वातावरणामध्ये 1 तासभर मस्त मन मोकळे, सगळं ताणतणाव टेन्शन जे असेल ते ठेवून अशा ठिकाणी जर आलं तर थोडं आपल्याला मनाला पण समाधान वाटतं, एकदम मस्त वाटतं. त्यामुळं ज्या लोकांना म्हणजे सकाळी उठायची सवय नाही, मी तुम्हाला एवढं सांगू इच्छितो की तुम्हाला सुरुवातीला थोडंसं त्रास होईल, परंतु तुम्हाला कन्सिस्टन्सी आणि डिसिप्लिनमध्ये तुम्ही जर रोज 5 वाजता शक्य झालं नाही तर तुम्ही 6 वाजता उठू शकता. 6 नंतर 6 ते 7 1 तासभर स्वतःसाठी तुम्ही देऊ शकता. आणि जी लोक सिटीमध्ये राहतात त्या लोकांनी जवळपास जे गार्डन असेल किंवा उद्यान असेल त्या उद्यानामध्ये तुम्ही जाऊ शकता, परंतु तुम्हाला थोडीशी सवय लावून घ्यावं लागेल. आता ज्या लोकांना खरोखर कामाचा ट्रेस असतो, मग ते कामाचा ट्रेस एक राहणारच आहे, मग तरीसुद्धा आपल्याला त्यातून वेळ काढून स्वतःसाठी वेळ द्यावा लागणार आहे. ह्याचं इम्पॉर्टंट तुम्हाला मी सांगणार आहे त्याच्याबद्दल, का स्वतःसाठी वेळ द्यावा लागणार आहे. जर तुम्ही आजूबाजूला जर बघताय, डोळे उघडून जर बघताय, आपल्या जवळपास जी लोकं राहतात, आता आपण काल तरी एखाद्या व्यक्तीला भेटलेला असतो आणि दुसऱ्या दिवशी आपण त्याच्या मातीला जातो किंवा उत्तर कार्याला जातो, म्हणजे तो कालपर्यंत व्यवस्थित होता व्यवस्थित, आज अचानक त्याला असं काय झालं, ठीक आहे. त्यामुळं आपल्याला कळत नाही. आणि हार्ट अटॅकचा प्रॉब्लेम एवढा वाढलेला आहे, ब्लड शुगर, ब्लड प्रेशर, डायबिटीज, ह्या अशा ज्या गोष्टी हेल्थ रिलेटेड ज्या गोष्टी आहेत हे का वाढत आहेत. आणि जर 50 वर्षापूर्वी जर तुम्ही पाहिलात, 50 वर्षापूर्वी एवढे प्रॉब्लेम्स पूर्वी नव्हते, 100 वर्षापूर्वी पण एवढे नव्हते प्रॉब्लेम, परंतु आत्ताच हे प्रॉब्लेम्स का वाढलेले आहेत. आधुनिकीकरण झालेलं आहे, आपण सगळं मान्य करतो, सायन्स एवढं पुढं गेलेलं आहे, मग तरीसुद्धा हे असे प्रॉब्लेम्स, हेल्थचे चॅलेंजेस का येत आहेत. मग थोडंसं कॉमन सेन्स आहे आणि त्याचा थोडा आपण विचार केला पाहिजे, प्रत्येकाने विचार केला पाहिजे. मग त्यामुळं मला असं वाटतं की थोडंसं तुम्हाला त्याची जाणीव करून द्यावी म्हणून हा मी थोडासा ब्लॉग तयार केलेला आहे. आणि लाईव्हमध्ये थोडासा मी माझ्या ह्या चॅनलवरती थोडंसं तुम्ही वेळ काढून कंप्लीट जर व्हिडिओ बघितलात तर तुम्हाला थोडं बहुत ते कळेल. मग त्यामुळं मी तुम्हाला सांगू शकतो की बाबा तुम्ही थोडंसं स्वतःसाठी वेळ काढलं पाहिजे. आता ह्याचं रिझन काय, आता कालपर्यंत आपण त्या व्यक्तीबरोबर बोललो होतो आणि दुसऱ्या दिवशी आपण त्याच्या मातीला जातो आणि अशा घटना सगळीकडे व्हायला लागलेल्या आहेत. त्यामुळं मला हे सांगायचं आहे की आता मी जर जानेवारीपासून जर ह्या 2025ला जर मी बघितलं तर हे आमच्या नातेवाईकामध्ये आणि आमच्या पूर्ण रिलेटिव्ह आणि आमच्या फ्रेंड सर्कलमध्ये जवळजवळ प्रत्येक महिन्यामध्ये 2 लोकांचा, सरासरी 2 लोकांचा अचानक मृत्यू झालेला आहे. मग अचानक का मृत्यू झालेला आहे, मग त्याचा सिरियस विचार करणे. ह्यात आमचे एक तात्या आहेत, आता ते आता सकाळ सकाळी फिरायला आलेत. का आलाय तुम्ही इकडं फिरायला आलाय? फिरायला आलाय का? ऑपरेशन करून घेतलं. ऑपरेशन ह्या बघा तात्या आमच्या काय म्हणतात बघा. कशाचं ऑपरेशन झालं? मणक्याचं आणि चकतीचं. बरोबर. तरी पण यांचं वय आहे जास्त आणि हे पूर्वी खाल्लेली लोक आहेत, भरपूर चांगलं खाल्लेली लोक आहेत. त्यामुळे तरी सुद्धा एवढे यांचे खणखणीत बघा. आता हे रोज आता 1-2 किलोमीटर हे फिरायला जातात आणि तरी सुद्धा आता तुमचं वय किती आहे? वय किती आहे? 70 वर 7. मग 70 वर 7 77 यांचं वय सध्या आहे. मग 77 वर्षामध्ये सुद्धा यांची तब्येत एवढी चांगली आहे. आणि आज जर बघितलं तर 50 म्हणजे लोकांचं म्हणजे अटॅक यायला लागला, शुगरचा प्रॉब्लेम सुरू झालेला आहे. ठीक आहे, चला थोडा ब्लॉग तयार करूया ऑनलाईन. ठीक आहे, तर हे तुम्हाला दाखवायचं कारण की आता ह्यांचं वय 77 आणि 80. हे पूर्वी लोक म्हणजे पूर्वीच्या ह्याच्यामध्ये ती लोक शेतामध्ये काम केलेली आहेत आणि त्यामुळं त्यांचं पूर्वीचं खाणं आणि आत्ताचं खाण्यामध्ये जमीन आसमानाचा डिफरन्स आहे. मग त्यामुळं पूर्वी जे खायला मिळत होतं आता ते मिळत नाही.
त्यामुळे तुम्हाला मी त्याची जाणीव करून देतो आहे की आता ह्या कंडिशनमध्ये सुद्धा आपल्याला चांगलं राहायचं आहे. मग काय केलं पाहिजे तर हे असे प्रॉब्लेम्स काय येत आहेत त्याच्यावरती आपण विचार केला पाहिजे. आता मी थोडा शॉर्टकट घेणार आहे. आता तुम्हाला मी तिथून दाखवलं, हा रोडसुद्धा नदीकडं जातो आणि हे इकडं हे गांधीनगर आणि गांधीनगरपासून कोल्हापूर हे फक्त आता इथून 7-8 किलोमीटरच आहे. इथं आमच्याकडे लोक चालत जातात, गाडीवरनं जातात. आणि आता मी इथून शॉर्टकट ह्या पलीकडच्या रस्त्याला जाणार आहे आणि खूप मस्त वाटतं इकडं. परत आता ह्या अशा वातावरणामध्ये ज्यावेळी फिरायला माणूस येतो सगळं विसरून येतो आणि खूप मस्त आणि एनर्जेटिक वाटतं. आणि एक वेगळ्या वातावरणामध्ये आल्यामुळं आता हे सकाळचं एकदम 6 वाजता हे आता हे वातावरण आहे ना, खूप मस्त आणि छान वाटतं. आता मी तुम्हाला ते सांगत आहे की असं अचानक का होत आहे. तर आत्ताची लाईफस्टाईल जी आहे लोकांची, सगळ्यांची जी वातावरण म्हणजे लाईफस्टाईल जी आहे, हळूहळू जसं आपण व्यवसायामध्ये व्यस्त होतो आणि आपल्या जॉबमध्ये आपण व्यस्त होतो आणि त्यामुळं सगळी आपण म्हणजे सगळं विसरून चाललेलं आहे. म्हणजे आपल्याला शरीरासाठी आपल्याला द्यायला वेळच नाही आपल्याकडं. काही कुणाला आम्हाला सांगायला गेलं तर ते म्हणतात की आम्हाला वेळच मिळत नाही सकाळी थोडं उठा, लवकर उठा, आमच्याबरोबर उठा, थोडंसं वर्कआउट करा, आम्ही तुम्हाला योगा शिकवतो, त्यानंतर तुम्हाला मी कार्डिओ वर्कआउट शिकवतो आणि तुम्ही आमच्याबरोबर ऑनलाईन या आणि तुम्हाला मी हे सगळं आमचं ऑनलाईन रोज शेड्यूल सुरू असतं. जर तुम्हाला सकाळी शक्य झालं नाही तर संध्याकाळच्या वेळेमध्ये तुम्ही या. मग तरी लोकांचं कारण एकच असतं की नाही हो, आम्हाला वेळ मिळत नाही, आमच्या बिझनेसमध्ये वेळ मिळत नाही, सकाळी उठलं की आम्हाला सगळं आवरून सगळं जावं लागतं बिझनेस करण्यासाठी, परत आम्हाला वेळ मिळत नाही बिलकुल. मग आता तसं जर मी आता बऱ्याचशाच लोकांचं मी ज्यावेळी ॲनालिसिस केलेलं आहे त्यावेळी माझ्या अशा लक्षात आलेलं आहे की सकाळी लोक उठत नाहीत आणि रात्री त्यांची झोपायची टायमिंग जर बघितली 11:30 ते 12. आता मला सांगा, तुम्ही 11:30 वाजता जर तुम्ही रात्री 11:30-12पर्यंत जर तुम्ही टी व्ही बघत झोपत असाल तर सकाळी तुम्हाला लवकर उठायचं होणारच नाही. आणि मोबाईल हे आपलं जे खेळणं जे आहे, हे मोबाईल हे जे खेळणं जे आहे ना, आता हे खूप चांगलं आहे. ह्याचा जसं उपयोग तुम्ही कराल, जसं तुम्ही त्याचा चांगला उपयोग करून घ्याल तसं चांगलं त्याचा उपयोग पण आहे, परंतु हे जे दुष्परिणाम पण खूप आहेत. ह्याचा अतिवापर जर तुम्ही केलात डोळ्याचे प्रॉब्लेम सुरू होतात, प्लस अतिवापरामुळं आपल्या मेंदूला ट्रेस येतो. आणि सोशल मीडिया तुम्ही 24 तास जर सोशल मीडियावरती राहिलात, सकाळी उठल्यानंतर तुम्ही लगेच स्क्रोल करून बघताय, रात्री झोपताना पण ॲक्टिव्हिटी नोटिफिकेशन काय आलं ते मी बघता. मग आपल्याला अशी सवय झालेली आहे की आपण त्यात गुरफटलेलो आहे आणि आपण त्यात एवढ्या एका मोहजालात अडकलेलं आहे की बाबा हे असं ह्याच्यामुळं इथं आपण जर आपला किती वेळ चालला आहे कळत नाही. जर एखादा आपण सोशल मीडियामध्ये जर असेल आणि तर त्यात जर कन्सिस्टन्सी आपण जर रोज व्हिडिओ बघत असलो आणि फेसबुक, इंस्टाग्राम, व्हॉट्सअप ह्याच्यावरती जर आपण रेग्युलर आम्ही सारखं आपले नोटिफिकेशन चेक करत असलो, तुम्ही जरा एकदा ॲनालिसिस करून बघा आपण किती वेळ त्यासाठी द्यायला लागलेलो आहे आणि आपला किती वेळ त्यातमध्ये वायात चाललेला आहे. आणि मला तुम्हाला हेच जाणीव करून द्यायचं आहे की ह्यातून थोडंसं बाबा ह्यातनं काय फायदा काय आपल्याला, पर ह्याचं आपण एवढं ह्याला वेळ द्यायला लागलेला आहे, पण ह्याचा आपल्याला काय बेनिफिट आहे. आपण सोशल मीडियावरती एवढं 24 तास ॲक्टिव्ह राहतो, शॉर्ट्स बघत असतो, वेगवेगळे असे हे बघत असतो. बघायला पाहिजे, मी म्हणतो की नाही बघायला पाहिजे, परंतु त्याला काहीतरी थोडंसं टायमिंग आपण दिलं पाहिजे आणि तेवढ्या टायमिंगमध्ये आपण तेवढं बघायचं, तेवढं ॲक्टिव्हिटी करायचं. आता फक्त मला इम्पॉर्टंट एवढंच वाटतं की तुम्ही जे बी लोक आता व्हिडिओ बघत आहात तुम्ही, तर थोडं हा व्हिडिओ जर कंप्लीट बघितला तर मला काय सांगायचं ते तुम्हाला कळेल. आणि आता मी हे चालत आता इकडं निम्म्या रस्त्यावरती आलेलं आहे. आता पलीकडचा रस्ता आडवा येईल तिथं आणि ह्याच्यामध्ये जवळजवळ 1 तासभर माझा परत ॲक्टिव्हिटी होते, वर्कआउट होते. 1 तासामध्ये जवळजवळ माझं 5 किलोमीटर वॉकिंग होतं आणि वॉकिंग आणि जॉगिंग पण होतं आणि तेवढं सफिशियंट आहे. मी तेवढ्यासाठी सकाळी हा वेळ देतो आणि संध्याकाळी पण मी ज्यावेळी मला संध्याकाळी वेळ मिळतो त्यावेळी मी 1 तासभर स्वतःसाठी देतो. तर हेल्दी ॲक्टिव्ह लाईफस्टाईल, 24 हेल्दी ॲक्टिव्ह लाईफस्टाईल, आपल्याला सकाळी जी उठल्यानंतर जी एनर्जी असते ती आपल्याला दिवसभरामध्ये जर एनर्जी टिकवायची असेल तर तुम्हाला 2 वेळा स्वतःला ॲक्टिव्ह होण्यासाठी स्वतःला थोडं शरीर हलवलं पाहिजे आणि मूव्ह केलं पाहिजे.
मूव्ह केलं पाहिजे आणि शरीर आपलं आहे, शरीराला तेवढा एक्सरसाइज केला, वर्कआउट केला तर आपले जे सेल्स आहेत ते ॲक्टिव्ह होतात आणि सेल्स ॲक्टिव्ह झाल्यामुळं आपलं ब्रेन आहे, आपलं ब्रेन, त्यानंतर आपले जेवढे रक्तवाहिनी शरीरामध्ये आहेत पूर्ण होल बॉडीमध्ये, आपलं हार्ट आहे, हृदय आहे आणि हृदयालासुद्धा एक चालना मिळते आणि एक्सरसाइज केल्यामुळं जेवढे बी आपल्या रक्तवाहिन्यामध्ये करोडो रक्तवाहिन्यामध्ये थोडेसे बहुत ब्लॉकेजेस असतात, तुम्ही ज्यावेळी असं वर्कआउट करता, एक्सरसाइज करता, चालता, जॉगिंग करता आणि अशा वातावरणामध्ये येता, भरपूर मात्रामध्ये तुम्ही ऑक्सिजन घेता, त्यावेळी तुमची इम्युनिटी पॉवर चांगली होते. हा सगळ्यात मोठा बेनिफिट आहे. म्हणून मी तुम्हाला हा ब्लॉग बनवत आहे की बाबा अशा वातावरणात का आलं पाहिजे, की तुम्ही ज्यावेळी अशा वातावरणामध्ये येता, कुठलाही ट्रेस न घेता तुम्ही अशा वातावरणामध्ये आल्यामुळं तुम्हाला ट्रेस येणारच नाही. जरी घेतला, प्रयत्न जरी केला घ्यायचा, तरी तुम्हाला अशा वातावरणामध्ये तुम्ही ज्यावेळी 1 तासभर तुम्ही अशा वातावरणामध्ये येता, ॲटोमॅटिकली ते तुम्ही विसरून जाता, स्ट्रेस तुमचं निघून जातो, तुमचे हॉर्मोन्स चांगले सिक्रेट होतात, त्यामुळं ब्लड सर्क्युलेशन पण प्रॉपर होतं आणि तुमची एनर्जी बूस्ट होते आणि जेवढे बी ब्लॉकेजेस होतात तुमचं रक्त गरम झाल्यामुळं प्रत्येक पेशींच्यापर्यंत तुमचं प्रॉपर रक्तपुरवठा व्हायला सुरुवात होते. रक्तपुरवठा जर प्रॉपर प्रत्येक ऑर्गन्सला जर गेलं तर तुमचे सगळे ऑर्गन्स 100% काम करायला स्टार्ट करतात. 100% तुमच्या ऑर्गन्सचं काम होतं. तो एक बेनिफिट होतो चालल्यामुळं आणि अशा वातावरणामध्ये आल्यामुळं. आणि अशा वातावरणामध्ये जेव्हा तुम्ही अशा हिरवागार वातावरणामध्ये आणि अशी झाडी, जिथं भरपूर झाडी आहे आणि सकाळचं वातावरण जर तुम्ही अशा वातावरणात आला तर इथं सकाळी कार्बन डायऑक्साईड वगैरे काही नसतो, रात्री असतो, परंतु सकाळच्या वातावरणामध्ये ऑक्सिजन आपल्याला भरपूर प्रमाणामध्ये ऑक्सिजन मिळतं, शुद्ध हवा मिळते, कुठल्याही प्रकारचं प्रदूषण ह्या एरियामध्ये नाही आहे, कुठली फॅक्टरी नाही किंवा वाहनं नाहीत आणि एकदम वेगवेगळ्या म्हणजे ह्या निसर्गाच्या सान्निध्यामध्ये आपण आल्यामुळं खूप आपल्याला त्याचा बेनिफिट मिळतो. तो भरपूर मात्रामध्ये आपल्याला ऑक्सिजन मिळतो. त्या ऑक्सिजनमुळं काय होतं, आपली इम्युनिटी पॉवर वाढते. आपले जे रेड सेल्स आहेत, पांढऱ्या पेशी आहेत, तांबड्या पेशी आहेत, ते चांगल्या प्रकारे आपल्याला त्याचं कार्यक्षमता त्याची वाढते आणि जेवढ्या प्रमाणामध्ये तुमच्या शरीराला ऑक्सिजन देता तेवढ्या प्रमाणामध्ये तुमची इम्युनिटी पॉवर वाढते, प्रतिकारशक्ती वाढते. हे सगळ्यात इम्पॉर्टंट ही गोष्ट आहे. अशा वातावरणामध्ये काय आलं पाहिजे की तुम्हाला ऑक्सिजन भरपूर मिळतं. 1 तासभर तुम्ही स्वतःसाठी देता, तुमचं चालणं पण होतं, वॉकिंग पण होतं, जॉगिंग पण होतं, तुमचं मेंटल स्ट्रेस जे आहे अशा वातावरणामध्ये आल्यामुळं ते कमी होत जातं. कारण तुम्ही तुमचं एकच ध्येय असते की बाबा मी 1 तासभर माझ्या स्वतःसाठी दिलेलं आहे आणि अशा वातावरणामध्ये मी आलेलं आहे आणि मला थोडं एक्सरसाइज करायचं आहे, जॉगिंग करायचं आहे, वॉकिंग करायचं आहे आणि भरपूर मात्रामध्ये ऑक्सिजन घ्यायचं आहे. का तर तुम्हाला त्याचं महत्त्व समजलेलं आहे. जे लोक रेग्युलरली वर्कआउट करतात, जे लोक रेग्युलरली फिरायला जातात, जे लोक रेग्युलरली अशा वातावरणामध्ये सकाळच्या वेळी किंवा संध्याकाळच्या वेळी फिरायला जातात, त्याचा इम्पॉर्टंट त्यांना माहिती आहे. मग मला म्हणायचं हेच आहे की बाबा डॉक्टरांनी सांगूपर्यंत तुम्ही काय वाट बघता. आता तुम्ही निरोगी आहात आणि आता तुम्हाला कुठलं हेल्थ चॅलेंजेस नाही आहेत, जरी समजा सुरुवात जरी झालेली असतील तरी तुम्ही ही लाईफस्टाईल स्वीकारा. तुम्ही जीवनशैली चेंज करा थोडीशी आणि 1 तास स्वतःसाठी द्यायचा प्रयत्न करा. टाईम हे नसते, प्रत्येकाच्याकडे टाईम नाही आहे, बरोबर आहे, परंतु तुम्ही टाईम मॅनेज करू शकता. आता मी तुम्हाला त्याच्याबद्दल मी सांगू शकतो. माझी जर लाईफस्टाईल जी पूर्वीची जरी होती, माझा पण व्यवसाय होता आणि माझा व्यवसाय म्हणजे शोरूम होतं, त्यामुळे माझी उठायची सवय जी होती 8:30-9ला उठत होतो पूर्वी मी आणि आंघोळ वगैरे करून सकाळी चहा बिस्किटं खाऊन मी शोरूमला जात होतो आणि त्यानंतर 2 वाजता शोरूम लंच ब्रेक असतो, त्यावेळी घरी येऊन मी परत लंच करायला येत होतो आणि लंच करून परत मी 5 वाजता जात होतो आणि दुपारी जेवल्यानंतर मी 1 तासभर झोपत होतो आणि परत झोपून झाल्यानंतर मी परत 4-5च्या दरम्यान परत 1 कप म्हणजे भरपूर साखर आणि कडक चहा बनवून चहा पिऊन मी परत शोरूमला जात होतो आणि शोरूममध्ये सुद्धा परत तिथं कस्टमर आल्यामुळं कस्टमरना थोडंसं आपल्याला
हे करण्यासाठी मी चहा परत मागवायचो. तिथं पण मी चहा घ्यायचो. दिवसभरामध्ये माझं 4 ते 5 कप चहा व्हायचा. आणि त्यामुळं लाईफस्टाईल अशी होती. आणि परत 8:30ला शोरूम 8:30-9ला शोरूम बंद करून मी परत घरी यायचो. आणि घरी यायला मला जवळ 9-9:30 वाजायचे. आणि ते 9-9:30 वाजल्यामुळं जेवायला आम्हाला 9:30-10 वाजायचे. 10 वाजता जेवण झालं, परत टी व्ही बघत बसायचं. आणि त्यानंतर 10-11-12च्या दरम्यान आमची झोप व्हायची. आणि एवढ्या वेळानंतर झोपल्यानंतर आपण एवढा वेळ जेवल्यानंतर हेवी जेवण व्हायचं आमचं. त्यामुळं एवढ्या वेळानंतर जेवल्यानंतर काय पाटील फिरून आला का काय, शेतात जाऊन आला? नाही, गाडी हे झाली ना, पंक्चर झाली. बघा हे आमचे मित्र आले, आता फिरायला सकाळी गेले होते का नदीकडे. हां, नदीकडे हे रोज फिरायला इकडे येतात. तर अशी माझी लाईफस्टाईल होती. मग त्याचा परिणाम असा झालेला होता की चुकीची लाईफस्टाईल, चुकीचं खाणं आणि चुकीचं आणि दिवसभराची लाईफस्टाईल. आणि वर्कआउट काय नव्हता, व्यायाम काय नव्हता. व्यायाम बिलकुल करत नव्हतो मी. आणि वेळच मिळत नव्हता मला. आणि ज्यावेळी मला थोडासा हेल्थ प्रॉब्लेम्स यायला स्टार्ट झालं आणि मला छातीमध्ये मायनर थोडंसं पेन व्हायला लागले, त्यावेळी मी हॉस्पिटलला सेशन माझं झाला, ॲडमिट झालो. त्यावेळी डॉक्टरने सांगितलं की थोडं तुम्हाला तुमच्या बॉडीमध्ये फॅट खूप वाढलेले आहेत. आणि ही 10 वर्षापूर्वीची गोष्ट तुम्हाला मी सांगतो आहे, 10-15 वर्षापूर्वीची गोष्ट सांगतो आहे. तर तुमच्या बॉडीमध्ये खूप फॅट वाढलेले आहेत आणि तुम्ही थोडंसं तुमची लाईफस्टाईल चुकीची आहे. आणि चुकीचं तुम्ही तुमचं जीवनशैली असल्यामुळे तुमच्या आहारामध्ये सुद्धा थोडा बदल केला पाहिजे. आणि तुमचे थोडेसे बॉडीमध्ये फॅट आहेत आणि थोडेसे ब्लॉकेजेस तयार व्हायला आहेत. आणि त्यामुळं हार्टवरती तुमच्या लोड आलेला आहे. आणि जर गोळ्या सुरू केल्या तर मरेपर्यंत तुम्हाला गोळ्या खाव्या लागतील. मग त्याचा मी थोडा विचार केला आणि मला वाटलं की आता माझं वय तर आता एवढं कमी आहे आणि मी लगेच हा प्रॉब्लेम जर आला तर पुढं काय होणार. म्हणून मी थोडं सिरियस झालो. सिरियस होऊन मी बरंचंच ट्रेनिंग वगैरे केल्यानंतर मला थोडं रिअलाईज झालं. आणि त्या दरम्यान आमच्या घरातील 2 लोकांचा हार्ट अटॅकनं मृत्यू झाला. अजून मी सिरियस झालो. आणि त्यानंतर मग मी स्वतःवरती काम करायला स्टार्ट केलं. आता बरोबर मी 15 वर्षापासून रेग्युलरली वर्कआउट करतो. रेग्युलरली मी माझं लाईफस्टाईल असते. रेग्युलरली माझं जीवनशैलीमध्ये मी चेंज केलेलं आहे. त्यामुळं आता मी एकदम फिट आणि फाईन आहे. आता मला कोणतेही मेडिसिन सुरू नाही आहे. कोणतंही मी गोळी खात नाही. कुठलंही मेडिसिन मी खातच नाही. आणि आता मी सगळ्यांना शिकवतो. आणि वर्कआउट पण मी रोजच्या रोज करतो. लाईव्ह पण असतो, ऑफलाईनला पण असतो आणि झूमला पण असतो. तर माझं आता हे रुटीन झालेलं आहे. त्यामुळं मी इम्पॉर्टंट माझं जी प्रायोरिटी आहे पहिली तरी मी पहिला स्वतः हेल्थसाठी देतो. बाकीचं नंतरची गोष्ट आहे. पहिलं आपली महत्त्वाची आहे ती इम्पॉर्टंट आहे ती हेल्थ आहे. हेल्थ जर चांगली असेल तर तुम्ही कोणतंही काम चांगल्या पद्धतीने करू शकताय. जर हेल्थ जर बिघडलं असेल तर तुम्हाला कोणतंही काम करण्यासाठी तुमचं लक्ष लागणार नाही किंवा तुमचं काम चांगल्या पद्धतीने होणार नाही. आणि ही गोष्ट मला समजली म्हणून मी 15 वर्षापासून सिरियसली मी हे करतो. आणि त्यामुळं त्याचा रिझल्ट चांगला एवढा आला की मला स्वतःला एवढं छान वाटायला लागलं. आणि आता माझ्या याची जी माझे मित्रमंडळी आहेत किंवा माझे क्लासमेट आहेत, माझ्याबरोबरची जी लोकं आहेत, माझ्यापेक्षा लहान 10-15 वर्षा लहान आहेत माझ्यापेक्षा, मग त्यांचा वेगवेगळ्या कारणानं त्यांचं अटॅकनं, शुगरनं, बाकीच्या जे हेल्थ डिसीज झाल्यामुळं त्यांचा मृत्यू झालेला आहे. आणि मला त्यामुळे थोडंसं स्वतःला एकदम अभिमान वाटतो की बाबा मी माझं बाकीचं काही असलं तरी आपली हेल्थ तरी एकदम खूप छान आहे. आपण त्यासाठी पहिला प्रायोरिटी आपण हेल्थला देतो. म्हणून मी हे जे माझं 24 हेल्दी वेल्दी हॅपी मिशन इंडिया हे चॅनल मी स्टार्ट केलं. 4-5 वर्षापासून मी हे करतो. लोकांना मी अवेअरनेस लोकांना जागृत करत आहे. मी लोकांना सांगत आहे की बाबा हे स्वतःवरती काम का करणे, स्वतःवरती काम का केलं पाहिजे. आणि थोडा वेळ काढून वेळ मॅनेज करून आपल्याला जिथं आपण राहतो आपल्या शरीरासाठी थोडा आपण वेळ खर्च केला पाहिजे. आता तुम्हाला एक सांगायचं आहे की आपला ज्यावेळी जन्म झाल्यापासून जे आपलं हार्ट जे आहे, हार्टचं पंपिंग सुरू आहे. जर ते आपल्या हार्टनं जर ठरवलं, आपल्या हृदयानं जर ठरवलं, आता मी जन्मल्यापासून माझं काम सुरू आहे, मी थोडंसं एक 10 मिनटं विश्रांती घेतो. जर इमॅजिन करा काय होईल, तुम्हीच फक्त थोडा विचार करा काय होईल. मग तसं होत नाही ना. मग आपण थोडा विचार केला पाहिजे त्याचा.
जिथं आपण राहतो आपल्याला सगळ्यात इम्पॉर्टंट आपल्या बॉडीमध्ये जे इम्पॉर्टंट ऑर्गन आहे ते हार्ट आहे. तर हार्टचं जर पंपिंग थांबलं तर आपलं सगळंच थांबतं ना. मग त्यासाठी हे समजून घ्या तुम्ही. आणि मी एवढं सिरियसली होऊन तुम्हाला मी हा ब्लॉग तयार केलेला आहे की बाबा, आणि माझं जर तुम्ही पूर्ण व्हिडिओज बघितले तुम्हाला लक्षात येईल बाबा माझं इंटेन्शन म्हणजे लोकांना एवढं समजून सांगायचं, एवढं लोकांना थोडा वेळ द्यायचा. तुम्ही करा. आणि ही चांगली गोष्ट आहे. आम्ही काय लोकांना दारू प्यायला शिकवत नाही, गुटखा खायला शिकवत नाही किंवा बाकीच्या चुकीच्या गोष्टी काही करायला शिकवत नाही. लोकांना आम्ही चांगल्या आरोग्याकडे जाण्यासाठी आम्ही प्रयत्न चाललो आहे. मी एकटाच काम करत नाही, माझ्याबरोबर खूप लोक काम करतात. आमचा ग्रुपच आहे आणि आमच्या ज्या ग्रुपमध्ये 35-40 डॉक्टर्स पण आहेत. आता तुम्ही विचार कराल की डॉक्टरांचं काय काम आमच्याबरोबर काम करायचं. माझा ते डॉक्टरसुद्धा त्यांना काहीतरी हेल्थ चॅलेंजेस आले म्हणून तर ते आमच्याबरोबर आले ना. आता बघा हे किती छान मस्त हे पक्षी आले बघा. हां, किती छान वाटतं बघा. बगळा आहे तो. हे बघा, हे पक्षी बघा. तर आम्ही त्यांना सांगायचा प्रयत्न केला होता 4-5 वर्षापूर्वी, 10 वर्षापूर्वी, सर तुम्ही थोडासा स्वतःसाठी वेळ द्या. मग ते आम्ही होऊन सांगणं म्हणजे चुकीचं आहे. तरी पण जी खास जवळची नातेवाईकामधली डॉक्टर्स झालेली आहेत मंडळी, त्यांना आम्ही सांगायचा प्रयत्न केला बाबा स्वतःच्या शरीराकडे लक्ष देणं गरजेचं आहे. मग त्यांना कोण सांगणार. मग त्यांना ज्यावेळी चॅलेंजेस आले, शुगरचं पेशंट ते स्वतः झाले. मग आता तुम्ही समजा शुगर पेशंट आहात आणि तुम्ही जर एखाद्या डॉक्टरकडं शुगरच्या प्रॉब्लेमसाठी जर तुम्ही गेलात आणि तो डॉक्टर जर ऑलरेडी शुगर पेशंट आहे आणि तो स्वतःच सफर करत आहे, तर मग ते तुम्हाला त्या पद्धतीनं ट्रीटमेंट देऊ शकतील का. तुम्हीच थोडंसं विचार केला पाहिजे. मग जे लोक फिट आहेत, ज्या लोकांनी आरोग्य आपलं खताचं चांगलं केलेलं आहे आणि त्यासाठी त्यांनी काय केलं ह्याचा आपण कधी वेळ काढून आपण जाणून घेत नाही. मग आता अशी डॉक्टर्स पण आमच्याबरोबर आलेले आहेत आणि त्यामुळे ते सुद्धा थोडासा वेळ काढून लोकांना मार्गदर्शन करत आहेत आमच्याबरोबर आणि लोकांना गाईड करतात, मार्गदर्शन करतात. एक चांगलं काम आहे. लोकांना चांगल्या आरोग्याकडं घेऊन जायचं आम्ही काम करत आहे. आणि त्यामुळं शतायुषी म्हणजे आमच्या जे ऑर्गनायझेशनचं जे नाव आहे ते शतायुषी म्हणजे काय की 100 वर्षे निरोगी कसं राहायचं, 100 वर्षे विनाकाठी विनालाटी कसं जगायचं, हे आमचं मिशन आहे. आणि 24 हेल्दी वेल्दी हॅपी मिशन, हे 24 तास आपल्याला हेल्दी कसं राहायचं, ॲक्टिव्ह कसं राहायचं, हॅपी आणि वेल्दी म्हणजे आपल्याला जर आपलं हेल्थ जर चांगले असेल तर आपण जे काय काम करतो ते पण चांगलं होईल. आपण जे करू ते काम चांगलं करू आणि त्यामुळे ते पण आपली कार्यक्षमता वाढते आणि आपलं जे काम ज्या कार्यात आहे आपण ते कार्य पण चांगलं होईल. त्यामुळं आपली प्रोडक्टिव्हिटी वाढते आपली आणि त्यामुळं आपलं काम आहे ते बेस्ट झाल्यामुळं त्याचं रिटर्न पण चांगले मिळतात आपल्याला. त्यामुळं आपण वेल्थ पण त्या पद्धतीनं आपण क्रिएट करू शकतो, कारण आपल्याला टाईम पण मिळतो, आपलं शरीर पण आपल्याला साथ देत आहे. आणि त्यामुळं हेल्दी झालो, वेल्दी झालो आणि हेल्थ मिळाली आणि वेल्थ पण मिळाली. ह्या 2 गोष्टी जर बरोबर असेल तर ॲटोमॅटिकली हेल्थ आणि वेल्थ मिळाल्यामुळं हॅपीनेस आपोआप येतो. म्हणून हेल्दी वेल्दी हॅपी मिशन इंडिया, म्हणजे हे आमचं मिशन आहे की इंडियाला हेल्दी बनवायचं आहे, फिट बनवायचं आहे, हॅपी बनवायचं आहे. त्यामुळं मला हे सांगणं गरजेचं वाटतं. आणि त्यामुळे थोडंसं ह्या करंट सिच्युएशनमध्ये प्रत्येकाने थोडासा स्वतःसाठी वेळ दिला पाहिजे. आणि आता माझ्या जवळजवळ मी 2 किलोमीटर चालत आलेलो आहे. आता इथं जवळपास आता नदी आलेली आहे. ही जी नदी आहे ही पंचगंगा नदी आहे. आता इथं मला पुढे गेल्यावर दाखवतो. आणि हे चालत येताना खूप मस्त वाटतं. आणि ह्या अशा वातावरणामध्ये जर तुम्ही आला, तुम्हाला जरी तुमचं हेल्थ चॅलेंजेस असतील तरी अशा वातावरणामध्ये आलं की ते आपण थोडं विसरतो आणि आपल्या शरीराची चांगली मूवमेंट होते चालण्यामुळं आणि व्हायब्रेट होतं शरीर, आपलं ब्लड सर्क्युलेशन प्रॉपर होतं. त्यामुळं आपल्याला एक मेंटल पण आपल्याला एकदम छान वाटायला लागतं आणि मस्त वाटतं अशा वातावरणात आल्यामुळं. आणि थोडं विसरतो, जरी आपल्याला पेन असतील तरी अशा वातावरणात आल्यामुळं आपण ते विसरून जातो थोडंसं. आणि अशी जर कन्सिस्टन्सी तुम्ही रेग्युलरली जर 30 दिवस, 60 दिवस, 90 दिवस तुम्ही करत राहिलात, डिसिप्लिनमध्ये कन्सिस्टन्सी करत राहिलात, तर आपल्याला ते लाईफस्टाईल तयार होते आपली. आणि एकदा लाईफस्टाईल तुमची जर चेंज झाली तरी ते मरेपर्यंत आपण ती लाईफस्टाईल आत्मसात करतो आणि कन्सिस्टन्सी करत राहतो. आता मला अशी सवय झालेली आहे की बाबा माझं जरी समजा
आम्ही बाहेर कुठं परगावी जरी गेलो तरी रिलेटिव्हकडे जरी राहिलो तरी आता बरेचसे रिलेटिव्हना पहाटे 5 वाजता उठायची सवय नसते. मग त्या ठिकाणी आमचा थोडासा प्रॉब्लेम होतो. म्हणून आम्ही रात्रीच त्यांना सांगतो की मी सकाळी उठणार आहे आणि जवळपास कुठं उद्यान आहे का. मग आम्ही सांगितल्यामुळं ते जवळपास उद्यान असलं तर आम्ही 1 किलोमीटर असू 2 किलोमीटर असू दे आम्ही सकाळी लवकर उठून उद्यानामध्ये जातो. कारण घरी आम्ही वर्कआउट करू शकत नाही. त्यामुळं हे अशी ॲक्टिव्हिटी म्हणजे घरात जरी आपल्याला बाहेर आउटसाईडला जर गेलो आणि वर्कआउट आपला मिस होईल असं वाटतं, परंतु माझा मिस कधी होत नाही. कारण मी कुठंही गेलो तरी जवळपास कुठं उद्यान असेल तर मला माहिती असतं आणि सकाळी लवकर उठून 1 तास 2 तास मी बाहेरच माझं टायमिंग स्पेंड करतो. म्हणजे 5:30 जरी उठून बाहेर गेलो तरी 7:30-8पर्यंत परत घरी येतो मी. कारण ते उठतच नाहीत ना सकाळी लवकर उठून. हे रिलेटिव्ह जे आहेत ना, बरेचसे रिलेटिव्ह यांना सिटीजमध्ये राहणारे लोक आहेत ना, ते उठत नाही, त्यांना सवय नसते. मग येऊन तर काय करायचं म्हणून मी 2 तास वेळ देतो आणि त्यामुळं मला ह्या सवयी लागलेल्या आहेत. आणि सगळं आपलं ॲक्टिव्हिटी सुरू होतात आमच्या 5 नंतर आणि 5 ते 9 वाजेपर्यंत आम्ही ह्या ॲक्टिव्हिटी करतो. त्यानंतर आपलं जे ट्रॅडिशनल बिझनेस आहे, आपला जो व्यवसाय आहे, आपलं जे जॉब आहे ते करत राहतो. ही आता आम्हाला कशी सवय झालेली आहे. आता ही सवय लावलेली आहे. मी सवय लावल्यामुळं सवय झालेली आहे. त्यामुळं मला सगळ्यांना हे सांगायचं आहे की तुम्ही स्वतः थोडंसं बदलायला स्टार्ट करा. लाईफस्टाईल चेंज करायला थोडंसं प्रयत्न करा. आणि थोडंसं अवघड वाटतं, परंतु केलं तर सगळं होऊ शकतं. त्यामुळं तुम्ही थोडं डिसिजन घेतला आणि चांगल्या कामाला उशीर कशाला. तर त्यासाठी आजच तुम्ही स्टार्ट केला. आजपासून तुम्ही जर ठरवलं की मला स्वतःसाठी 1 तासभर देणं गरजेचं आहे. 1 तास जर नाही जमला, अर्धा तास तर तुम्ही देऊ शकता ना. तर अर्धा तास जरी तुम्ही दिलात तरी तुम्हाला हळूहळू त्याची सवय होईल. आता बघा ही नदी आली त्यांची. आता एवढं छान वाटतं इथं, मस्त एकदम. हे पाण्यासाठी इरिगेशन आहे. मी थोडासा खाली जातो, दाखवतो तुम्हाला. हे बघा किती मस्त वाटतं अशा वातावरणामध्ये आल्यानंतर. खूप म्हणजे आपण ते शब्दात त्याचं व्यक्त करू शकत नाही. त्यामुळं अशा वातावरणामध्ये आम्ही मुद्दाम सगळ्यांना सांगतो की तुम्ही अशा वातावरणामध्ये नक्की जावा. जवळपास तुम्हाला जर ॲडव्हान्टेज मिळत असेल, जवळपास तुम्हाला कुठं असे सोय होत असेल तर तुम्ही या तिथं. हे बघा किती छान वाटतं इथं. ही पंचगंगा नदी आहे. आता ही नदी दिसताना एवढी लहान दिसते, तर ती लहान नाही, पात्र मोठं झालेलं आहे. आणि ह्याच्यामध्ये 5 नद्याचा संगम आहे. त्यामुळं ह्याचं जुलै महिन्यामध्ये जुलैपासून रौद्र रूप हे धारण करते. आता मी जर टायमिंग जर बघितलं तर एक अर्धा तास होऊन गेलेला आहे. तर आता परत मला जाण्यासाठी अर्धा तास लागेल. म्हणजे बरोबर 1 तास बरोबर जातं आमचं ह्याच्यामध्ये. आणि 1 तासामध्ये जवळजवळ 5 किलोमीटर आमचं वॉकिंग होतं. 5 किलोमीटर म्हणजे सफिशियंट आहे तेवढं. आणि 1 किलोमीटर जर स्पीडमध्ये चाललात तुम्ही 10 मिनटामध्ये 1 किलोमीटर होतं. आणि 5 किलोमीटरला तुम्हाला 60 मिनटं लागतात. म्हणजे 50 ते 60 मिनटं लागतात. हे बघा, हे तिथं समोर जे दिसते तिथं पण आहे बघा हे. त्यामुळे खूप छान वाटतं इकडं. आणि ते पाण्याचे जे तुषार आहेत आणि एकदम छान आपल्या शरीराला खूप छान वाटतं ते. आणि त्यामुळं तिथं कुठल्याही प्रकारचं प्रदूषण नाही आहे. हे असं वातावरण आहे ना, इथं कसलंही प्रदूषण नाही. कुठल्याही जवळपास फॅक्टरी नाही, त्यानंतर MIDC नाही. आणि असेल तरी सुद्धा लांब आहे आमच्यापासून. एक 10 किलोमीटर 20 किलोमीटर वरती सुद्धा लांब आहे ते. आता हे जे इथून हा जो रस्ता आहे इथून पुढे गेल्यानंतर एक 200-300 मीटर गेल्यानंतर तिथं एक शेत आहे. जे आम्ही लहानपणी इकडे यायचो.
म्हणजे तिथं गवतासाठी होते. म्हणजे आमच्याकडे जी जनावरं होती म्हणजे गाई म्हैशी होत्या. ज्यावेळी मी स्कूलमध्ये असताना इकडं आमच्या आजोबांच्या बरोबर येत होतो मी. आणि इथून आता हे आमचं गाव दिसतं, हे लांब एवढं गाव 1.5 किलोमीटर ती गाव आहे ती. आता तुम्ही जर इमॅजिन करा, नदीचं पात्र तुम्हाला मी दाखवलं आणि हे जर गाव बघितलं तर एवढं लांब अंतरावरती गाव आहे. मग आता हे पूर परिस्थिती निर्माण होते. जवळजवळ आम्ही जिथं राहतो तिथं जवळजवळ 7 ते 8 फूट पाणी, एवढ्या उंचीवरती पाणी येतं. आता इथून 1.5 किलोमीटरवरती 7 ते 8 फूट उंचीवरती पाणी. मग इथं पाण्याची उंची जर बघितलं तर हे झाड जे आहे ना, हे झाड आणि हे जे इलेक्ट्रिक पोल हा पूर्ण बुडतो. हे 15-16 फूट आहे पोल, हा पूर्ण पोल बुडतो आणि त्यामुळे हे पाणी पसरतं पुढं. आणि इथून इथं पुढं एक 20 किलोमीटरवरती गेल्यानंतर कृष्णा नदी आहे. ही नदी पुढं कृष्णेला जाऊन मिळते. नरसिंहवाडी म्हणून गाव आहे तिथं जाऊन मिळते. आणि त्यामुळं त्या नदीमध्ये सुद्धा ती पण नदी खूप मोठी आहे. आणि पावसाळ्यामध्ये कृष्णा नदीचं बॅकवॉटर, त्याचा जो फुगवटा आहे तो पाठीमागं येतो. त्यामुळं पाणी पसरतं सगळीकडं. मग तरी पण आता आम्हाला ते सवय झालेली आहे. त्यामुळं पावसाळ्यामध्ये थोडा आम्ही अलर्ट राहतो. आता काय करणार, त्याला काय करू शकत नाही ना, आपल्या हातामध्ये तर काहीच नाही ना. तर त्यासाठी ग्लोबल वॉर्मिंगचं पण धोका आहे सगळ्यांना, पूर्ण जगाला. तर ग्लोबल वॉर्मिंग म्हणजे वृक्षतोड प्रत्येक ठिकाणी, प्रत्येक जगभरामध्ये वृक्षतोड व्हायला लागलेली आहे. त्यामुळं निसर्ग आपल्याला जाणीव करून देतं की ऑक्सिजनच जर तयार झालं नाही तर मग कार्बन डायऑक्साईड वायू वाढल्यामुळं जे अति पाऊस पडतो आणि अति उन्हाळा असतो. आणि हे 2025मध्ये नासानं आपल्याला अलर्ट दिलेला आहे की ह्या वर्षी तुम्ही थोडं काळजी घेतली पाहिजे. कारण हवेमध्ये जर उष्मा बघितला आत्ता तर टेम्परेचर खूप वाढलेलं आहे. 40 डिग्री सेल्सिअसपर्यंत आता करंट कोल्हापूरसारख्या ठिकाणी आता दुपारच्या वेळी एवढं परत टेम्परेचर गेलेलं आहे. आणि ज्या ठिकाणी झाडे नाही आहेत, प्लस म्हणजे ह्याच्यामध्ये मराठवाड्यामध्ये किंवा असं विदर्भामध्ये जर बघितलं तर तिकडं पाण्याचा खूप तुटवडा आहे. पाऊस कमी पडतो तिकडं. मग तिथं त्या ठिकाणी कंडिशन काय असेल, सोलापूर ठिकाणी किंवा मेट्रो सिटीमध्ये, मुंबईच्या आजूबाजूला, पुणे, धुळे, हे अशा ठिकाणी तर खूप त्रासदायक होत आहे. त्यामुळं थोडंसं सगळ्यांनी अलर्ट व्हायला पाहिजे. जसं स्वतःवरती काम केलं पाहिजे तसं हे आपण जे युनिवर्स आहे, हे युनिवर्स म्हणजे ज्याचा जो नियम आहे बाबा, आपल्याला किमान प्रत्येकाने एक झाड जरी लावलं तरीसुद्धा थोडंसं हातभार लावू शकतो होतं. आणि त्याचा परिणाम आपल्या सगळ्यांना त्याचा होणार आहे, त्याचा बेनिफिट सगळ्यांना मिळणार आहे. आणि मी तेच सांगत आहे की ऑक्सिजन जे प्रमाण, हवेमध्ये जे ऑक्सिजनचं प्रमाण आहे ना, ते चांगल्या पद्धतीनं ठेवण्यासाठी, त्याचं संतुलन ठेवण्यासाठी आपल्याला झाडेही लावावीच लागणार आहेत. तर आता मी परत रिटर्न जात आहे. आणि जी लोक तर थोडं हा माझा व्हिडिओ बघत आहेत त्यांना मी थोडंसं सांगू इच्छितो की तुम्ही थोडंसं सिरियस व्हा आणि स्वतःवरती काम करायला स्टार्ट करा. आणि आता थोडी बहुत मी तुम्हाला आमच्या कार्याबद्दल मी माहिती देतो की सकाळी 5:30 ते 6:30च्या दरम्यान आमचं पहिली बॅच सुरू होते कार्डिओ वर्कआउटची. तर त्या वर्कआउट तुम्ही सकाळी जर तुम्ही उठत नसाल तर 1 तास अगोदर लवकर तुम्ही जर झोपत असाल, रात्री 11-12ला जर झोपत असाल तर लवकर झोपायचा प्रयत्न करा. हा एवढा बदल तर प्रत्येकजण करू शकतो. कारण ह्याचा इम्पॉर्टंट एवढा आहे. तुम्ही जर याचं इम्पॉर्टंट तुम्हाला ज्यावेळी समजेल त्यावेळी तुम्ही स्वतःहून सिरियस होणार आणि तुम्ही करायला स्टार्ट करणार. मग मी तुम्हाला एवढं सांगू शकतो की बाबा एवढा तर बदल तुम्ही सहज करू शकता. आणि आमचा जो वर्कआउट असतो तो एका फरशीवर तुम्ही करू शकता. एका फरशीवरती तुम्ही घरातून जिथं आहे तिथून करू शकता. आणि शक्यतो तुम्ही पार्टिसिपेट व्हा आमच्याबरोबर. आणि तुम्हाला काही शंका असतील, तुमचे काही हेल्थ चॅलेंजेस असतील, तुम्ही मला कॉमेंट करा ह्या व्हिडिओ संपल्यानंतर. आणि तुम्ही कुठल्या सिटीमध्ये राहता आणि तुमचा व्हॉट्सअप नंबर, तुम्हाला संपर्क कसा करायचा, तुम्ही जर मला सेंड केलात तर मी तुम्हाला संपर्क करू शकतो, तुमच्याशी बोलू शकतो.
आणि तुम्हाला काय मदत पाहिजे तर आम्ही मदत करू शकतो. जर तुम्हाला काय हेल्थ चॅलेंजेस असतील त्याच्याशी तुम्ही पर्सनली आमच्याशी बोलू शकता. तुम्ही ऑनलाईन आमच्यावर येऊ शकता पर्सनली 1 to 1 आणि त्यावेळी तुम्ही पूर्ण फॅमिलीसहित आमच्यावर बोलू शकता. त्यानंतर ते हेल्थ चॅलेंजेस कसे कमी करायचे, विना मेडिसिन आणि विना हॉस्पिटलायझेशन कसं कमी करता येईल, आणि आमचा तोच प्रयत्न सध्या सुरू आहे. एकदा ब्लड प्रेशरच्या जर गोळ्या सुरू झाल्या तर राम नाम सत्य आहे तोपर्यंत आपल्याला घ्यावं लागतं ते, म्हणजे मरेपर्यंत आपल्याला बीपीच्या गोळ्या खाव्या लागतात. शुगरच्या गोळ्यासुद्धा मरेपर्यंत खाव्या लागतात. आणि ज्या लोकांना म्हणजे ज्या लेडीजना थायरॉईडचा प्रॉब्लेम आहे, आता थायरॉईड वाढायचं कारण काय, थायरॉईड व्हायचं कारण काय, बॉडीमध्ये चुकीच्या लाईफस्टाईलमुळं वाढलेले बॉडी फॅट. आता बॉडी फॅट का होतात, चुकीचं लाईफस्टाईल, चुकीचं खाणं, त्यानंतर काय खायला पाहिजे माहिती नाही, आणि सकाळच्या नाश्त्यामध्ये काय करायला पाहिजे, काय खाल्लं पाहिजे, दुपारच्या जेवणामध्ये काय खाल्लं पाहिजे, रात्रीचं जेवण किती वाजता केलं पाहिजे, त्यानंतर दिवसभरामध्ये आपल्या शरीराला पाण्याची किती गरज आहे, पाणी गरम प्यायचं का थंड प्यायचं, काय कोमट प्यायचं, हे माहिती घ्यायला पाहिजे. सायंटिफिकली त्याच्या पाठीमागे काहीतरी सायन्स आहे. त्यानंतर पाणी किती प्यायचं हे पहिला माहिती नाही लोकांना. मग मी तुम्हाला एवढं त्याचं चॅलेंज देऊ शकतो की आम्ही जे सांगतो त्याप्रमाणे जर तुम्ही पाणी प्यायला जर सुरुवात केलात तर तुमचे 50% प्रॉब्लेम बिना औषधाचे जातात. हे तुम्हाला मी गॅरंटेड सांगू शकतो, कारण आम्ही त्याचा अनुभव घेतलेला आहे. मी सुद्धा पूर्वी पाणी पित नव्हतो. दिवसभरामध्ये माझं फक्त 1.5-2 लिटर पाणी व्हायचं. किती पाणी प्यायचं माहिती नाही, भरपूर पाणी प्या एवढं सांगतात, परंतु ॲक्च्युली पाणी प्यायचं किती हे माहिती नव्हतं मला. तर जादा पाणी पिलं तर सुद्धा ते विष आहे, आणि कमी पिलं तरी आपल्या शरीराला घातक आहे. ह्या 2 गोष्टी समजून घ्या. त्यामुळं पाणी हे प्रमाणात आपल्या शरीरावर लागतं. आता इथं तुम्हाला मी थोडं सांगू शकतो की आता हे बघा, हे 19ला ज्यावेळी आमच्याकडे महापूर आला होता, अति पाणी म्हणजे 1 महिनाभर पाणी होतं ऑगस्ट महिन्यामध्ये. सगळं पूर्ण हे पिकं जे आता तुम्हाला हिरवंगार जे दिसतं सगळं अक्षरशः त्याची कोजायची प्रक्रिया झालेली होती. आणि पाणी 1 महिनाभर जर राहिलं तर हे ऊससारखं ऊस ते मरून जातो. म्हणजे 1 महिनाभर पाणी 10 फूट जर पाणी राहिलं तर तुम्ही विचार करा काय होईल. ही झाडंसुद्धा आमच्याकडं होती, ती घराच्या आजूबाजूला जी झाडं होती 1 महिनाभर पाणी राहिल्यामुळे ती झाडंसुद्धा मरून गेली. फक्त पाण्याच्या वर जी झाडं होती, उंच झाडं होती ती राहिली, ती तेवढी जगली. म्हणजे मला सांगायचं तात्पर्य काय, अति पाणी पिऊन पण चालत नाही, प्रमाणात प्यावं लागतं. कुठलीही गोष्ट प्रमाणात करावी लागते. हे जुनं एक तुम्हाला सांगतो, उदाहरण देतो. पूर्वीची लोकं म्हणायची अति तेथे माती. तुम्ही कुठली पण गोष्ट जर अति करायला गेलात त्याची मातीच होणार आहे. आणि आत्ताच्या सध्या काळामध्ये बघितलं तर सगळ्या गोष्टी अति झालेल्या आहेत. तुम्ही जर आजूबाजूला जर बघितलं तर सगळं अति झालेलं आहे. मग तर त्याचा कंट्रोल आणण्यासाठी आपण प्रयत्न केला पाहिजे. म्हणजे आपण जिथं राहतो आणि आपल्या कुटुंबामध्ये राहतो, मग जर आपण स्टार्ट केलं, आपण एक पाऊल उचललं तर आपली मुलं त्याप्रमाणे करायला लागतील, आणि आपली मुलं करायला लागलं की ते पण फिट होतील, तुम्ही पण फिट व्हाल. त्यामुळं आता जर तुम्ही डोळे उघडून बघितलं तर पूर्वीपेक्षा हॉस्पिटल जर बघितलं तर एवढं हॉस्पिटल वाढलेलं नाही. आणि की हॉस्पिटल पूर्वी एवढं नव्हतं तर एवढं हॉस्पिटल वाढायचं कारण काय, आणि जे करायला पाहिजे, जे व्हायला पाहिजे ते होत नाही, आणि जे नको आहे ते व्हायला लागलेलं आहे. मग त्यासाठी थोडंसं त्याचा विचार केला पाहिजे आपण. तर त्यासाठी आमच्या ह्या फॅमिलीमध्ये तुम्ही पार्टिसिपेट होऊ शकता. 5:30च्या दरम्यान पहिल्या बॅचमध्ये जाऊन होऊ शकताय. त्यानंतर ज्यांना योगा करायचा ते योगा साठी तुम्ही पार्टिसिपेट होऊ शकता. त्यानंतर आमचं मॉर्निंग फ्युएल स्टेशन म्हणून आरोग्याचा रेडिओ म्हणून आमचं 7:15 ते 8:15च्या दरम्यान आमचं एक मॉर्निंग फ्युएल स्टेशन एक आमचं प्रोग्राम असतो. त्याच्यामध्ये 35-40 डॉक्टर्स काम करतात आमच्याबरोबर. 60-70 योगरत्न योग टीचर्स काम करत आहेत. तर रोज एका टॉपिकवरती आमचं त्याच्यामध्ये एक भाषण असतं, लेक्चर असतं, माहिती असते. आणि चांगलं राहण्यासाठी काय केलं पाहिजे, चांगल्या वर्गासाठी काय केलं पाहिजे त्याच्यावरती रोजच्या रोज मार्गदर्शन केलं जाते. आणि मंडे टू सॅटरडे हे रोज असतं आमचं. आणि जी लोक आमच्याबरोबर जॉईन आहेत 1 महिना, 2 महिने, 6 महिने, वर्ष, 2 वर्षे, 3 वर्षे, त्या लोकांचा अनुभव 2-3 लोकांचा अनुभव तिथं शेअर केला जातो. मग तुम्ही जर माझ्या ह्या यूट्यूब चॅनलला जर तुम्ही बघितलात, या करंट जानेवारीपासून मी बरेचसेच व्हिडिओ अपलोड केलेले आहेत. तुम्ही ज्या व्हिडिओ आतमध्ये जावा, चॅनलमध्ये आतमध्ये जावा, आणि हे जे अनुभव आहेत ते लोकांचे अनुभव आहेत सगळ्यांचे. तुम्ही 5 मिनटं 10 मिनटाचे जे व्हिडिओ आहेत ना, तर ती लोक वर्षानुवर्षे
हेल्थ चॅलेंजेस त्यांना होते आणि इथं आमच्याबरोबर आल्यानंतर त्यांनी लाईफस्टाईल स्वतः चेंज केली आणि चेंज केल्यामुळं त्यांचे बऱ्याचशाच लोकांची मेडिसिन बंद झालेले आहेत. मरेपर्यंत त्यांनी गोळ्या खायला सांगितलं होतं, परंतु आता त्याच्या गोळ्या कंप्लीट 100% लोकांच्या गोळ्या बंद झालेल्या आहेत आणि ते तुम्ही तसा अनुभव पण ऐकू शकता. आता करंट आमचे ऑफलाईनला व्हिडिओ आहेत ते तुम्ही बघू शकता आणि आता करंट जे आमच्याकडे आता रोज अनुभव सांगतात, आता ते गेल्या महिन्यात जॉईन झालेले आहेत, त्याच्या गेल्या महिन्यामध्ये ते आमच्या फॅमिलीमध्ये आलेले आहेत. त्यांनी लाईफस्टाईल चेंज केली आणि आमच्याबरोबर त्यांनी काम करतात. आमच्याबरोबर 1 तासभर स्वतःसाठी द्यायला चालू केलं आणि त्यांच्यामध्ये जे झालेला ड्रास्टिक बदल त्यांचा अनुभव तुम्हाला ते बघायला भेटतो. त्यासाठी तुम्हाला फक्त द्यावं लागेल, वेळ द्यावा लागेल आणि हे आमचे सगळे मॉर्निंग फ्युअल टेस्ट ह्यासाठी कुठला चार्जेस नाही, ते फ्रीच आहे. आणि दुसरं एक सांगायचं म्हणजे आता काही लोकांना वाटतं की बाबा ह्या टायमिंगला आम्हाला वेळ मिळत नाही, बघायला वेळ मिळत नाही किंवा सकाळी आम्हाला ह्या टायमिंगला उठून वर्कआउट करू शकत नाही आम्ही. मग त्यासाठी मी आता एप्रिल महिन्यामध्ये मी ह्या पद्धतीनं असं केलेलं आहे की बाबा लिंक आम्ही पाठवतो, परंतु लिंकला क्लिक करून ती कन्सिस्टन्सी राहत नाही, बघणं त्यांचं होत नाही. मग त्यासाठी मी ह्या एप्रिल महिन्यामध्ये एक नवीन बॅच मी तयार केलेली आहे. त्या बॅचमध्ये ज्या लोकांना पर्सनली बाबा हेल्थ प्रॉब्लेम्स असतील त्यांनी एक 5 लोकांचा ग्रुप तयार करून मी पर्सनली अर्धा तासभर मी त्यांना वर्कआउट द्यायला लागलेलो आहे. त्यानंतर ज्यांचं हेल्थ चॅलेंजेस आहेत, वेट जास्त आहे, वेट कमी आहे, त्यांना मग मी पर्सनली त्यांना स्टेप शिकवत आहे आणि ते ऑनलाईन आमच्यासमोर आल्यामुळं आम्हाला दिसतात ते आणि मी पण तुम्हाला दिसतो समोर. त्यामुळं कसे एक्सरसाइज करायचे, कसे स्टेप्स करायचे, म्हणजे कमीत कमी 20 मिनटाचा आमचा वर्कआउट असतो. त्यामध्ये ते 20 मिनटं आम्ही रोज वेगळ्या प्रकारचा वर्कआउट आम्ही घेतो त्यांच्या हेल्थ चॅलेंजेसनुसार आणि त्यांना रिझल्ट लवकर येण्यासाठी काय केलं पाहिजे, मग त्या पद्धतीनं आम्ही त्यांना सांगतो. मग त्यासाठी वर्कआउटसाठी 1000 रुपये माझी फी आहे आणि ज्यांना जॉईन व्हायचं असेल पर्सनली वर्कआउटमध्ये यायचं असेल तर ते 1000 रुपये भरून रजिस्ट्रेशन करू शकता तुम्ही आणि आमच्या त्या पर्सनल बॅचला तुम्ही जॉईन होऊ शकता. तुम्हाला पर्सनल त्याचं गाईडलाईन त्याला दिली जाते आणि ॲक्च्युली आमची त्याची फी 2000 रुपये आहे. आता 2000 कशासाठी तुम्ही विचाराल तर 1000 रुपये डाएटसाठी, कारण नुसता वर्कआउट करून फायदा नाही. वर्कआउट फक्त 20% करायचं आहे आणि 80% लाईफस्टाईल असते. आता जास्त काय 80% लाईफस्टाईलमध्ये जास्त 80% आहे आणि फक्त वर्कआउट आहे ते 20% आहे. आणि आता आपण आजूबाजूला जर बघतो तर लोक नेमकं उलटं करतात, 80% वर्कआउटच करतात आणि 20% काय करायला पाहिजे त्यांना माहिती नाही, चुकीचं करतात. मग त्यांच्या लाईफमध्ये काय बदल होत नाही, हेल्थ चॅलेंजेसमध्ये काय बदल होत नाही, वेट काय कमी होत नाही, वेट काय वाढत नाही, आहे जसं आहे तसंच राहतं. आमचं जो फॉर्म्युला जो आहे 20-80चा फॉर्म्युला आहे. 20% वर्कआउट आणि 80%चं लाईफस्टाईल आहे. मग आम्ही पूर्ण मानसिकतेवरती काम करतो, लोकांच्या मानसिकतेवरती काम करतो, प्रॉब्लेमच्या मुळावरती काम करतो. त्यासाठी आमची डाएट प्लॅनसाठी 1000 रुपये आमची फी आहे. 1000 + 1000 2000 रुपये झाले. परंतु जी लोक आता ज्या लोकांना बाबा आमच्या फॅमिलीमध्ये जॉईन व्हायचं असेल, आमच्या ग्रुपमध्ये यायचं असेल तर त्यांच्यासाठी एक चांगली गुड न्यूज तुम्हाला मी देतो. तर तुम्ही जर ह्या 15 तारखेपर्यंत जर रजिस्ट्रेशन केला 15 एप्रिलपर्यंत आणि तुम्ही आज पण करू शकता, उद्या पण करू शकता, 15 एप्रिल पण कधी पण करू शकता, तर त्या लोकांच्यासाठी मी 1000 रुपये म्हणजे 1000 रुपये डिस्काउंट दिलेलं आहे त्यांना. म्हणजे दोन्ही कांबो पॅकमध्ये डाएट आणि वर्कआउट हे दोन्ही तुम्हाला 1000 डिस्काउंट करून तुम्हाला फक्त 1000 रुपयालाच तुम्ही 999 रुपयाला तुम्ही जॉईन होऊ शकता. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे काय, आता तुम्हाला सगळा बोलण्याचा अधिकार आहे. तर ज्यावेळी तुम्ही आमच्याबरोबर स्टार्ट करता, काम करायला स्टार्ट करता, स्वतःवरती काम करायला स्टार्ट करता, डिसिप्लिनमध्ये काम करता, त्यामुळं 30 दिवसांमध्ये आम्हाला खात्री आहे की 100% तुम्हाला रिझल्ट देणार. परंतु काही तरी तुम्हाला खात्री पाहिजे म्हणून आम्ही तुम्हाला हे जे काय तुम्ही आम्हाला फी पेड करताय त्यालासुद्धा मनी बॅक गॅरंटी मी देत आहे. जर समजा तुम्ही बोलू शकता की 1 महिना आमच्याबरोबर तुम्ही राहिलात, ग्रुपमध्ये आलात, आम्ही सांगितले त्याप्रमाणे केलात, लाईफस्टाईल चेंज केलात, तुमच्यात 1% बदल झाला नाही असं बोलायचा अधिकार तुम्हाला आहे. आणि ज्यावेळी तुम्ही मंथ एंडला तुम्ही बोलाल त्यावेळी 1000 रुपये जे काय फी आहे ते रिफंड करायचे म्हणजे मनी बॅक गॅरंटी आमची आहे, म्हणजे तुम्हाला परत रिफंड मिळू शकतो. हे आमचं सगळ्यात ही गुड न्यूज आहे. आणि बेनिफिट मी तुम्हाला सांगतो, आता 1000मध्ये तुम्हाला काय काय भेटणार आहे. तुम्ही सकाळी आमच्याबरोबर 20 मिनटाचं कार्डिओ वर्कआउट आमच्यावर करू शकता, आम्ही तुम्हाला शिकवणार आहे की योगा करू शकता आमच्याबरोबर. तुम्हाला तुमच्या शरीरानुसार, तुमच्या
हेल्थ चॅलेंजेसनुसार जे वर्कआउट करायला पाहिजे सायंटिफिकली ते तुम्हाला आम्ही शिकवणार आहे. तुम्हाला सायंटिफिकली जे वर्कआउट करायला पाहिजे आम्ही शिकवणार आहे. पर्सनली तुम्हाला गाईड करणार आहे. आता वर्कआउटनंतर आफ्टर वर्कआउट काय खाल्लं पाहिजे हे सगळ्यात महत्त्वाचं आहे. आता वर्कआउटनंतर लोकांना माहितीच नाही ना, म्हणजे आपण नेमकं काय खाल्लं पाहिजे, सकाळचा नाश्ता काय असला पाहिजे. मग तो डाएट आम्ही तुमच्या शरीराच्या ज्या व्याधी आहेत त्या व्याधीनुसार आम्ही सजेस्ट करतो आहे. आणि त्यामुळं सकाळच्या नाश्त्यामध्ये हेवी नाश्ता कुठला घ्यायचा, काय खाल्लं पाहिजे, शरीराची काय गरज आहे ते आम्ही तुम्हाला तुमच्या प्रॉब्लेमनुसार तुम्हाला मी सजेस्ट करतो. त्यानंतर तुमच्या दुपारच्या लंचमध्ये काय असलं पाहिजे ते पण तुम्हाला मी सजेस्ट करतो आणि किती वाजता लंच केलं पाहिजे. त्यानंतर रात्रीचं डिनर जे आहे, रात्री डिनर किती वाजता केलं पाहिजे, त्याच्यामध्ये काय खाल्लं पाहिजे तुमच्या हेल्थ चॅलेंजनुसार ते पण आम्ही तुम्हाला सजेस्ट करतो. हा तुम्हाला दुसरा बेनिफिट डाएट चार्टनुसार मिळतो. तिसरा बेनिफिट काय मिळतो की तुमचं ज्यावेळी तुम्ही कन्सिस्टन्सी आमच्याबरोबर राहता, कन्सिस्टन्सी एक महिना राहिल्यानंतर तुम्हाला तुमच्या जे फॅमिलीमध्ये आता तुम्हाला समजा रिझल्ट आला, छान रिझल्ट आला, 30%, 40%, 50% रिझल्ट आला, तर तुम्ही जर आम्हाला सांगितलं की आमच्या पूर्ण फॅमिलीचं तुम्ही माहिती द्यायला तुम्ही येऊ शकता का, तर त्यावेळी तुम्ही जर कन्सिस्टन्सी आमच्याबरोबर राहिला तर आम्ही तुम्हाला सांगू शकतो की तुमच्या फॅमिलीचं आम्ही इव्हॅल्युएशन करू शकतो. आमच्याकडं जे ओमरान कंपनीचं मशीन आहे त्या मशीनवरती पूर्ण फॅमिलीचं चेकअप होतं. तुमच्या घरी येऊन आम्ही पूर्ण फॅमिलीचं चेकअप करतो आणि चेकअप करून तुम्हाला आरोग्याची घरी येऊन हेल्थ टॉक घेतो, माहिती देतो तुम्हाला, जेणेकरून त्या घरातल्या फॅमिलीलासुद्धा ती गाईडलाईन मिळाल्यामुळं त्या चांगलं आरोग्य राखण्यासाठी काय केलं पाहिजे ते त्यांना पण कळतं. त्यामुळे पूर्ण फॅमिली निरोगी तुम्ही होऊ शकते. तुम्ही देताय ₹1000 फी म्हणून, परंतु तुम्हाला किती मिळते तुम्हीच त्याचं व्हॅल्यू करा, त्याची व्हॅल्यू तुम्ही करू शकत नाही. फक्त एक ₹1000 घ्यायचं कारण काय, फुकट मिळतं तिथं काय किंमत नसते, हे एक मराठी म्हण आहे. त्यामुळं मी ₹1000 तुम्ही पेमेंट केलं पाहिजे. आणि पेमेंट केलं की माणूस सिरियस होतो, बाबा मी पैसे कुठेतरी भरलेले आहेत, कुठला तरी ग्रुप जॉईन केलेला आहे आणि त्यामुळं मला सिरियस होणे गरजेचं आहे. मग तो पैसे दिल्यामुळं तो थोडा वेळ देतो. आता वेळ दिला की आम्ही पण आमचं त्यांना कॉल असतो, आम्ही पण त्यांना कॉल करतो की बाबा तुम्ही ह्या आता 5:30 वाजल्यात ऑनलाईन या, संध्याकाळच्या बॅचला 4 वाजल्यात ऑनलाईनला या, 5 वाजल्यात ऑनलाईनला या. म्हणजे पुढचा माणूस थोडा सिरियस होतो आणि त्यामुळे रिझल्ट येतो. ह्याच्या पाठीमागचा हा उद्देश आहे आमचा. नाहीतर ॲक्च्युली आमचे बाकीचे प्रोग्राम आम्ही त्यांना फ्री देतो, परंतु फ्रीमध्ये लोकांना त्याची व्हॅल्यू नाही आणि पर्सनल तिथं गाईडलाईन होत नाही. इथं कसं पर्सनल आम्ही गाईडलाईन देतो. म्हणून आम्ही या संधीचा सगळ्यांनी लाभ घ्यावा आणि पार्टिसिपेट व्हावं. आणि रजिस्ट्रेशन करायच्या अगोदर तुम्ही डायरेक्ट आम्हाला कॉल करा आणि व्हॉट्सअप करा आम्हाला. तुमच्याबद्दल माहिती आम्हाला जर दिलात, म्हणजे तुमच्या आता वय किती आहे, त्यानंतर हेल्थ चॅलेंजेस काय आहेत, तुमची उंची किती आहे, आताचं करंट वजन किती आहे, मग आम्हाला एवढी तुम्ही जर माहिती दिलात तर तुम्हाला काय करायला पाहिजे हे तुम्हाला आम्हाला सांगता येईल. आणि ॲक्च्युली वजन किती पाहिजे आणि आता तुमचं एक्स्ट्रा किती आहे, त्यानंतर तुम्हाला ते वजन कमी करण्यासाठी त्या पद्धतीने तुम्हाला मी ऑनलाईन सांगू शकतो आहारामध्ये बदल करून. ठीक आहे. त्यानंतर तुमच्या आता सध्या कुठले मेडिसिन सुरू असतील त्याच्याबद्दल आम्हाला माहिती द्या. त्यानंतर सध्या तुम्हाला शुगर प्रॉब्लेम, ब्लड प्रेशर प्रॉब्लेम काय असेल ते पण आम्हाला सांगा. मग त्यानुसार तुम्हाला आम्ही कन्सर्न करू शकतो, त्या पद्धतीने तुम्हाला आम्ही सांगू शकतो. तर त्याचा पण माहिती घेऊन तुम्ही बेनिफिट घ्यावा. आणि आता मी जवळजवळ माझं आता गावाजवळ आलेलं आहे. आता तसं बघितलं 4 किलोमीटर माझं वॉकिंग झालेलं आहे आणि हाच रोड होता. आणि आता ज्या रोडनं मी आलेला आहे तो रोड तसाच पुढं गावाकडे जातो. आणि आता हे तुम्हाला दिसते गावाजवळ आलेलं आहे. आणि आता हे नारळाची जे झाडं दिसतात मला तिथं जायचं आहे. हे बघा, आता समोर आमचे तात्या बसलेत, इथं आमचं शेत आहे सगळं. आता सकाळी तात्या येऊन बसलेले आहेत. काय करायला तात्या? पाणी पाजवायला. ते आमच्या तात्याचं वय बघितलं तर आता 70च्या वरती आहे. बघा अजून कसं खारकासारखं खणखणीत आहे बघा. आणि एकदम मस्तपैकी सकाळी न्याहारी बिरी करून आता शेतामध्ये पाणी पाजवायला आलेले आहेत ते. आणि तब्येत बघा कशी मस्त एकदम खणखणीत आहे. त्यामुळं अशा वातावरणामध्ये तुम्ही यावं आणि जरा फिरावं. हे माझा क्लासमेट आहे रावसाहेब म्हणून, आता तो त्याला शेताकडे चाललेला आहे. म्हणजे लोक एकदम मस्त आणि खुश आहेत. म्हणजे थोडं गावाकडचे लोक आहेत ना, सिटीपेक्षा थोडी वेगळ्या पद्धतीची लाईफस्टाईल असते आणि वेगळ्या वातावरणात असल्यामुळं खूप आपापल्या ह्याच्यामध्ये खुश असतात ती. म्हणजे कोणाच्या ह्याच्यामध्ये नसतात, म्हणजे तणाव तंटे अशा भानगडीत गावाकडचे लोक फार कमी असतात. त्यामुळं त्यांचं आरोग्य पण चांगलं राहतं.
आणि मला सांगायचं तात्पर्य एवढंच आहे की हेल्दी हॅपी मिशन इंडिया ह्याच्यामध्ये ज्या लोकांना असं जवळपास जर तुमचं गाव असेल तर तुम्ही शक्य झालं तर तुम्ही आठवड्यातून किमान एकदा तरी गावी जावा. महिन्यातून 2 वेळा कमीत कमी जावा, महिन्यातून 4 वेळा जावा, तर नक्की जावा. आणि ज्यांना अशा गोष्टी नसतील तर प्रत्येक सिटीमध्ये मोठे मोठे गार्डन असतात. तर गार्डन बनवलेत कशासाठी? कॉर्पोरेशनने जे गार्डन्स तयार केलेले आहेत ते आपल्यासाठीच आहेत. आणि हे गार्डन आपलेच आता समजून जर तुम्ही सकाळच्या वेळी मॉर्निंगला किंवा संध्याकाळच्या वेळी एक टायमिंग फिक्स केला आणि टाईम जर तुम्ही ब्लॉक केला, 24 तासातलं 1 तास माझं नाही, माझ्या शरीराचं आहे असं जर तुम्ही स्वतःला ज्यावेळी असं देता ना तर त्यावेळीच ती घडणार आहे. तुम्ही प्लॅनच कुठला केला नाही तर तुम्ही शरीराला टाईम देऊ शकत नाही. मग शरीर मग तुम्हाला एक दिवस म्हणतं बाबा हा माणूस सिरियस नाही आणि मी एवढं जळ करतो आणि सगळं माझ्याकडे एवढं काम करून घेतो, एवढी माझी बुद्धी भ्रष्ट करतो, एवढं सगळं मला दिवसभर स्ट्रेस देतो, सगळं ताण देतो, तरी पण मी काम करतो. मग आता जर तुम्ही शरीराचं जर 1 दिवस पण ऐकलं नाही तर शरीर म्हणतं आता मला धोका दिलाच पाहिजे. मग तुम्हाला शरीर एक दिवशी धोका देते. मग असं अटॅक येतो, हार्ट अटॅक येतो, पॅरालिसिसचा अटॅक येतो, ब्रेन हॅमरेज होतं. मग असं तुम्हाला अटॅक आल्यानंतर ज्यावेळी तुम्ही हॉस्पिटलला जाऊन ॲडमिट होता, सिरियस होता, मग त्यावेळी तुम्हाला डॉक्टरनं सांगितलं बाबा जरा तुम्ही फिरायला जायला पाहिजे, हे केलं पाहिजे, ते केलं पाहिजे, लाईफस्टाईल चेंज केलं पाहिजे. मग त्यावेळी तुम्ही सिरियस होता. माझा सांगायचा उद्देश एवढाच आहे की तुम्ही तिची वाट का बघता? तुम्ही आता ती वाट बघू नका आणि ते यायच्या अगोदर तुम्ही आत्तापासून सिरियस व्हा आणि कुठंतरी एखादा ग्रुप जॉईन करा. तुम्हाला आता मी असं म्हणत नाही की माझ्याकडेच येऊन तुम्ही जॉईन व्हा, कारण जवळपास कुठं तुम्हाला असेल तर तुम्ही जॉईन व्हा. आणि काही लोक पैसे पण भरतात, जिमला पैसे भरतात, वर्षाचे पैसे भरतात, 6 महिन्याचे पैसे भरतात, परंतु जातात किती हे पण महत्त्वाचं आहे. आणि जिम करून आल्यानंतर ते काय करतात हे तुम्ही जरा डोळे उघडून बाहेर बघा, म्हणजे कळेल तुम्हाला. आणि जिम बंद केल्यानंतर त्यांचं काय परिणाम त्यांचा झालेला असतो ते पण तुम्ही बघू शकता. आणि आमच्याकडे असे खूप लोक येतात, आम्ही जिम लावली केली त्यावेळी जरा वेट लॉस झाला, हे झालं ते झालं, आणि परत एकदम म्हणजे माझं वेट शूट झालं आणि एवढं झालं, वजन एवढं वाढलं. परंतु लाईफस्टाईल चुकी आहे ना ती तुमची आहे ना. तुम्ही जिम जॉईन केल्यानंतर ज्या ॲक्टिव्हिटी करत होता त्या ॲक्टिव्हिटी तुम्ही चालू ठेवला नाही ना. तुम्ही फक्त ठेवला खाणे चालू ठेवला, जे आपल्या जिभेसाठी जे चांगलं लागतं तुम्ही ते खायला चालू केलं. आणि ॲक्च्युली 20% वर्कआउट आहे ना, वर्कआउट विसरून गेला तुम्ही. मग वर्कआउट जर तुम्ही केला नाही, कॅलरीज बर्न केला नाही आणि तुमचं नुसतं डिपॉझिट करत गेला, हाय कॅलरीजचं फूड खाल्ला तुम्ही, तर ते एक्स्ट्रा कॅलरीजचं रूपांतर 8,000 किलो कॅलरीज त्यावेळी तुम्ही तुमच्या बॉडीमध्ये डिपॉझिट होतात, त्यावेळी 1 किलो बॉडीमध्ये फॅट तयार होतात. असं जर समजा तुमचं दर महिन्याला 8,000 किलो कॅलरीज डिपॉझिट झाले, 10 महिन्यामध्ये 8 किलो वेट वाढतं आहे. 8 किलो फॅट वाढलं म्हणजे 8 किलो वेट वाढलं. आता तुम्हाला ते बर्न करण्यासाठी तेवढंच कॅलरीज तुम्हाला बर्न करावे लागतात. 8,000 किलो कॅलरीज ज्यावेळी तुम्ही बर्न करता त्यावेळी 1 किलो बॉडीतले फॅट बर्न होतात, मग त्यावेळी 1 किलो बॉडीतले फॅट कमी होतात. मग हे सायन्स आहे ह्याच्या पाठीमागं, हे समजून घ्या. मग आम्ही सायंटिफिकली लोकांना गाईड करतो आणि लाईफ टाईम गाईड करतो. आमचं टीचिंग आहे, लाईफ टाईम कोचिंग आहे आमचं, हे कोचिंग आहे. आणि तुम्ही कोचिंगचे पैसे आम्हाला तुम्ही देताय. आता कोचिंग करायचं म्हटलं तुम्हाला फ्री जगाच्या पाठीवर फ्री काहीच मिळत नाही. मग आता तुम्ही फक्त पे करताय 1,000 रुपये आणि आम्ही तुम्हाला 10,000चं पूर्ण त्याची व्हॅल्यूच करू शकत नाही एवढं तुम्हाला आम्ही देतो. फक्त तुम्ही त्याचा एकदा अनुभव घ्या, अनुभव घेतल्यावर तुम्हाला कळेल. आम्ही तुम्हाला सांगणार नाही. 1 महिना तुम्ही पहिला या आमच्याबरोबर आणि मग तुम्ही अनुभव घेतल्यावर तुम्हाला कळेल. तुम्हाला आता जवळपास मी आलो घरापर्यंत, या रस्त्यावरती आलेलो आहे. आता माझं 4 किलोमीटर झालेलं आहे. ठीक आहे, आता माझा व्हिडिओ पण खूप मोठा झालेला, 1 तासाचा व्हिडिओ झालेला. आता तुम्हाला मी सांगितलं होतं टायमिंग 5 किलोमीटरला बरोबर 1 तास लागला. तर बघा, मी तरी पण व्हिडिओ बनवायला लागलो आहे म्हणून थोडंसं मला स्पीड जी आहे ना कमी आहे. नंतर मी असं जर चालत आलो तर 1 तासाच्या आतमध्ये 50 मिनटामध्ये हा पूर्ण राऊंड माझा कंप्लीट होतो. आता 10 मिनटं माझी एक्स्ट्रा गेली. मी तुम्हाला माहिती देत मी वॉकिंग करत आलो. त्यानंतर कॅमेरा पण माझ्या हातामध्ये आहे, त्यामुळे थोडं 10 मिनटं एक्स्ट्रा वेळ झाला. आणि मी शक्यतो सकाळी आमचं कार्डिओ वर्कआउट असतो आहे आणि शक्य झालं संध्याकाळी जर वेळ मिळाला तर वेळ असला तर मी ह्या एरियामध्ये मी एक फेरफटका मारतो आणि खूप छान, खूप मस्त वाटतं. आणि त्यामुळं तुम्ही थोडासा त्याचा विचार करावा आणि स्टार्ट करावं असं मला वाटतं आहे. तर विथ फॅमिली तुम्ही सकाळच्या वर्कआउटला तुम्ही
आमच्याबरोबर जॉईन होऊ शकता. तर मला एवढं सांगायचं होतं. आणि आता जवळपास आमचं तर घर आलेलं आहे. आता माझा व्हिडिओ मी वाइंड अप करतो. हे आता जवळपास आता विहीर आलेली आहे. हे आता विहीर आहे. हे आता समोर जे दिसते ना, हे नारळाचं झाड आहे. हे समोर नारळ झाड आहे. तिथं आमचं घर आहे. हे बघा, आता इथून असं रस्ता आहे मधून तिथे जाणार आहे आतमध्ये. चला आता टायमिंग पण झाली जवळजवळ. आता सकाळचे 8 वाजत आलेले आहेत. हे मी 6:30-7ला बाहेर पडलेलो. 1 तासभर झालेलं आहे वेळ मला. आणि जे पण लोक बघतायत माझं चॅनल, त्या लोकांनी ह्याचं इम्पॉर्टंट समजून माझ्या चॅनलला तुम्ही लाईक करा, शेअर करा आणि लोकांना पण माहिती द्या, सांगा. आणि त्या बेलच्या घंटीला क्लिक करा, जेणेकरून जे नवीन व्हिडिओ मी अपलोड करतो आहे ते तुम्हाला ते नोटिफिकेशन येत जाईल. आणि हेल्थ बाबतीत आम्ही लोकांना गाईड करतो आहे. चांगल्या गोष्टीला उशीर कशाला. तर चांगली गोष्ट समजून घेण्यासाठी खूप वेळ लागतो. वाईट गोष्ट समजून घ्यायला खूप कालावधी कमी लागतो त्याला. आणि खूप स्पीडमध्ये ती गोष्ट वाढते. आमचं तर फक्त हे आमचं रोजचंच काम आहे. आम्ही लोकांना मदत करायचं, मरेपर्यंत लोकांना सांगत राहायचं. आपलं आरोग्य चांगलं ठेवायचं. लोकांना सांगितल्यामुळं काय होतं, आम्ही पण जागृत होतो. आम्हाला कोणतरी मेंटॉर लागतो. मग आम्हीच हे पत्करलेलं आहे की लोकांना शिकवायचं. रोज 2 लोकांना, 4 लोकांना, 10 लोकांना शिकवत राहायचं. मग आपण शिकवता आपण आपल्या हाताला धार येते. म्हणून आम्ही रोज हे ॲक्टिव्हिटी करतो. म्हणून हे चॅनलची निर्मिती मी केलेली आहे. तर चला आता व्हिडिओ क्लोज करतो. परत आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये भेटू. चला, ओके, बाय बाय.